आता अजिंक्य ताऱ्याचं दर्शन करून जी चौथी राजधानी होती माझी दर्शन करून आपण आता निघतोय दुसऱ्या गडाकडे. त्या गडाचं नाव अजून मी तुम्हाला सांगितलं नाही आहे, पण तो साताऱ्यामधलाच आहे. आणि एक म्हणतात ना की तो जो किल्ला आहे ना, तो आहे ना खरं म्हणजे त्याच्यामध्ये तिथे की नाही हिडन प्लेस आहे. हिडन प्लेस म्हणण्यापेक्षा आहे ना, तर असं ठिकाण आहे तुम्ही जरा खरं तिथं आवडेल तुम्हाला. जास्त नाही का बघा, तुम्ही अजिंक्य ताऱ्याला झालात ना, तर अजिंक्य ताऱ्यापासून 20-1 किलोमीटर अंतर असेल जास्तीत जास्त, 20-25 किलोमीटर असं प्लेस आहे. आपण तिथे निघालो आता. एक गोष्ट मात्र मी सांगेन तुम्हाला, म्हणजे बघा की मी काय म्हणतोय सारखं सारखं की हिडन प्लेस आहे. तिथे ना अशी एक जागा आहे ना, ती कोणाला जास्त माहिती नाही, आणि माहिती जरी असेल पण शुअर नाही असं पण म्हणजे शुअर नाही, किंवा आपण म्हणतो ना की कन्फर्म नाही आहे कोणाला की जागा आहे का नाही, किंवा अजून काय आहे, असं कोणालाच नाही. म्हणजे काही लिमिटेड लोक तिथे गेलेले आहेत, त्यांना ती गोष्ट चांगली माहिती का समोरच दिसते आपल्याला, पण सगळ्यांना माहिती नाही. आणि बघा आता तिथनं जर आपण पुढं आपण जिथं चाललोय ना, तिथे थोडंसं सांगतोय तुम्हाला. तिथं कल्याण स्वामीचं मंदिर. गडाचं बघा ते आता एवढं सांगून तुम्हाला गडाचं नाव जर कळलं असेल ना, तर मला मग कमेंटमध्ये सांगा तुम्ही की कोणतं गड असेल. मी तेच नाही सांगणार तुम्हाला, पण तुम्ही मला सांगा कोणतं गड असू शकतो. पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं की आपण आता बघा मी आलो पुण्यामध्ये झालं आपण त्याकडून मी आपण सांगतोय की इथनं असं झालं असं जावं असं झालं असं झालं, म्हणजे ऑप्शन आहे. पण त्यातून बघा आता आपण आहे ना, जे व्हिडिओ आहे ना 2 पार्टमध्ये आपण डिवाइड केले. पहिला पार्ट म्हणजे अजिंक्य तारा, दुसरा पार्ट म्हणजे ती लोकेशन आहे जिथं आपण चाललो आहे. ठीक आहे, पहिल्या पार्टमध्ये म्हणजे अजिंक्य ताऱ्याचा सगळ्या गोष्टी सांगितलं तुम्हाला. आणि आत्तापासून बघा, आत्तापासून नवीन व्हिडिओ स्टार्ट होते ते आपल्याला दुसऱ्या लोकेशनला घेऊन जातो. दुसऱ्या लोकेशनला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ते आपल्याला लोकेशन समोर येते. तर मग इथं तुम्ही जर बघितलं ना, बरेचसे घरी बसायला वगैरे पण जागा केलेली आहे, पार्किंगला पण जागा आहे, बसायला पण जागा आहे, भरपूर असं आहे. गाडी महत्वाचं म्हणजे वरपर्यंत जाते, त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कोणती, सगळ्यात चांगली गोष्ट आहे की गाडी वरपर्यंत जाते. कारण काय होतं, तो टाईम असतो ना, त्याच्यामुळे टाईम असतो गडापर्यंत. पण हा हे फक्त आहे की गड सर करून पुढं जात चालू ती फक्त चांगलीच वाटते आता. काही काही म्हणजे लांब वगैरे येतात ना, थोडंसं प्रॉब्लेम. परत आपण आहे ना, बाजार सदरमधनंच आपण जायचं चाललंय, आणि तिथनंच तिथनंच रोड आहे असं कळालंय मला. त्याच्यामुळं आपण त्या सदरेमधनंच चाललोय. असं आहे, जर तुम्हाला पण वाटतं की तोच रोड जाते का, मला पहिले चेक करावं लागेल. आय थिंक तोच रोड जातो. जर उतरल्यानंतर ना इथं बाग आहे, त्या बाग म्हणतात सॉरी, बाजार आहे, सदर बाजार आहे सातारा. बहुतांश जे किल्ले आहेत ना, ते सदर बाजारामधून झालं असं मला तरी वाटतं. कारण की मागच्या वेळेस मी सचिनगडला आलो होतो, ते सदर बाजारामधून रोड गेला होता. तेवढं त्याच्यानंतर रोड डिवाइड होतं. ऑलमोस्ट आता लोकेशनला तर पोहोचलोय आपण.
आता आपण आले बाजारकडे चाललेलो आहे. ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे. आता इथं मला विचारावं लागेल तिथं किल्ला कुठे आहे, कारण मी पण पहिल्यांदा झालो. बाजारामधून आपण खाली आलोय. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना की त्या ठिकाणी आपलं जायचं आहे. आता मी एक ठिकाणी विचारलं की तिथं जायचं कसं, आणि मी तर पहिल्यांदा झालोय की तिथं गेल्यानंतर बघूयात आपण काय काय ते गेल्यानंतर प्लॅन आपल्याला असं तर काय नको. तर बघा इथनं खाली आलोय आपण खरं, आणि त्याच रोडला आपण निघतोय आता. हा सरळ रोड जातो सातारा रोड. बघूयात आता आपल्या मंदिरपर्यंत जातोय का. सेमच रोड आहे. हा सरळ हायवे, छोटा रोड जास्त मोठा पण हायवे आहे. फक्त एवढंच आहे, जेव्हा तुम्ही अजिंक्य ताराला येता ना, मी एक गोष्ट ऑब्झर्व केली तिथं पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. दोन तुमचं कसं तुमच्या फॅमिली वाईज किंवा तुम्ही सोलो जात असाल तर सोलो टाईपमध्ये, सोलो जात असेल तर 1-2 लिटर तरी पाणी तुम्ही बरोबर ठेवा. तर फॅमिली जात असेल तर 3-4 लिटर तरी पाणी जवळ ठेवा, कारण तिथं पाण्याची सोय नाही. तर भविष्यात झाली सांगितलं आहे, कारण तिथं ऑलरेडी आत्ताच काम चालू आहे. तर मला असं वाटतं की आपण म्हणतोय कधी तर नाही तर सगळं बाजूनंतर बाहेर आलं आपण आपलं जायचं सरळ, की आपण ज्या गडावर जायचं आहे ते सरळच आहे. आणि आपण निघतोय. मस्त रोड पुढं जाणार रोड आहे हा. थोडं तसं जाताना फक्त दोन्ही व्हिडिओ आहे ना मी एकत्र नाही टाकणार आहे. दोन्ही व्हिडिओ मी आहे ना थोडं टाईममध्ये हे करून टाकणार आहे. म्हणजे त्याचा टाईम घेण्याचा हे एवढंच आहे, मोठं एवढंच आहे. त्याच्यामध्ये बघा की आहे ना जेव्हा आपण टाईम देतो त्याच्यामध्ये आहे ना थोडा गॅप असला ना की थोडं म्हणजे जसं पहिला पार्ट दुसरा पार्टमध्ये थोडा गॅप राहिला बरोबर आहे. एक 20 गॅप ठेवून तो पहिला पार्ट असेल तो 8 ते 12 असेल, दुसरा पार्ट असेल तर आपण त्या पद्धत असेल तिथं असेल. फक्त एवढं ते बघा घराचं नाव अजून का सांगत नाही तरी तुम्हाला एक गोष्ट नसतं काय होतं की गडाचं नाव सांगितलं ना तर लोक ते सर्च करायला लागतात. अरे असं हिस्ट्री असं झालं तसं झालं हे प्लेस आहे ते प्लेस काय होतं तर मग गडावर येतं. गडावर नसतं त्याचं कारण तेच आहे बघा. आता मी तुम्हाला आहे ना मागच्या वेळेला सांगितलं मागच्या वेळेमध्ये आहे ना किलोमीटर ठिकाण येतात ब्लॉगर पण जातात ना
काय काही ना जे लिमिटेड आपल्याला प्लेस माहिती आहे तेच करतात. आता मी ते प्लेस मला ते सापडलं ना तिथे ना लोक जास्त जात पण नाही. म्हणजे मी तर बघतो की ना मी बरेचसे ब्लॉग बघितले आणि ते करायचे पण ना जे गोष्ट मी पाहिजे ना आधी ते करायला आणि ते घरामध्ये गोष्ट मी पाहिजे ना ती गोष्ट तुमची नाही ती दाखवली पण नाही गोष्ट. बहुतेक काही आधी काम पण चालू असेल किंवा काम चालू नसेल पण बाकीच्या गोष्टी चालू असतील असं पण असेल बघा की फक्त ब्लॉगरला नाही करत येतं फक्त मी सांगतोय की ना त्यावेळेस ते पॉईंट नव्हता आता तो आहे आणि ती गोष्ट तुम्ही बघण्यात आली व्हिडिओमध्ये मी बघितली हे पण तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये तुम्ही गोष्ट बघितली व्हिडिओ मी टाकली पण शेवटी आम्हाला तिथे चालू चांगला पण कळत आहे बघा आता आपलं जो आपल्या जवळ आहे ना ते आधी केदारा 35 किलोमीटर आहे तुम्ही हा जर 17 आला ॲट अ टाइम तुम्ही दोन्ही किल्ले पण करू शकता तुम्हाला लवकर सकाळी यायला आता मी सकाळी घरात माझ्या निघालं 6:30 वाजता 6:30 वाजता आराम निघालं तर मी इथं पोहोचलो 8:30 पाऊण वाजता आता ते थांबत थांबत आलो त्यानंतर पुढं मी आलो आधी केदारामध्ये फिरलो वगैरे मला 12 वाजले होते कारण की लोकेशन एवढं लांब एवढं खूप मोठं आहे एवढं खूप मोठं आहे आणि आता कामं चाललं ना त्याच्यामुळे तुम्ही सांगू शकतो खूप मोठं आहे तर बरंच काम ऑलमोस्ट होईलच जर तुम्ही आत्ताच येत असाल होईल न होईल माहिती आपण तसं हे करतो पाणी तर वाटतं दोन साईड फुले काहीतरी पाणी कुठं जायचं आता मग आता हा रोड सरळ जातो आहे 6 किलोमीटर अंदाज आहे माझा पकडा 6 किलोमीटर अंदाज आहे ना हा रोड जातो वर म्हणजे कल्याणकडे आता तुम्ही विचारलं तर त्यांना ते म्हणतात चेंज करून खूप जातो ते मला इकडे पण माहीत नाही म्हणजे आता काय आहे काय नाही आता गेल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही हॅलो पुढे इथं सोडायचं आहे पुढे जायचं का गावात जायचं गाडी चालवण्याची मजा येते ना खूप मजा तर बघा हे मी अजिंक्य तारेवरून निघालो आहे अजिंक्य तारेवरनं आपण जे गाडीवर चाललो आहे ना तो कडे नाही 30 किलोमीटर शेवटपर्यंत गाड्याचं नाव नाही सांगितलं तिथे पोहोचल ना तेव्हा तुम्हाला गाडीचं नाव सांगतो मी ते गाडीचं नाव काय आहे तुम्हाला कुठे यायचं आहे काय करायचं आहे ठीक आहे आता बघा रोड मॅपवरून तुम्हाला कळायला असेल की यायचं आहे कुठं आणि कुठं चाललं आहे शेवटपर्यंत त्या गाड्याचं नाव सांगणं थोडंसं हे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच तुम्हाला सांगेलच पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल आणि बघा सपोर्ट तुमचा राहतो आहे दरवेळेसच राहतो आहे मला दरवेळेस तुमचा सपोर्ट देणं तुम्हाला थोडंसं चांगलं पण वाटतं की तुमचा सपोर्ट तुमचं बघा मी आता ॲडव्हेंचर चालतच जातो म्हणजे आज जर बघितलं ना तुम्ही तर विकेंड आहे विकेंडमध्ये आपण आहे ना थोडं वरती चालतो वर जायचं ना चांगलं महाराजांसारखं हे केलं इथं ना आता मला सांगा वरती गडावर जायला रोड कुठून आहे ठीक आहे तिथनंच आहे ना हो तिथनं वरती हो तो वरचा तोच आहे ना हो तोच धन्यवाद तर ग्रामस्थांना विचारलं रोड कुठं जातो मला सांगितलं की हाच वरती रोड जातो आहे विचार जाणार मी आता थोडं विचार गेलं थोडं समजून जाईल विचारतो मी का
दादा गडावर जायला रोड कुठे येतं? गडावर सरळ हाच रोड जातो का? तोच गड समोरचा आहे ना? धन्यवाद. त्यांच्यानुसार त्यांनी मला सांगितलं हा सरळ रोड जातो, सरळ जातो. बघूया आता. बघा समोरचा जो दिसतोय ना तुम्हाला राम दिसते ना, इथंच आपल्याला जायचं आहे. तुम्ही लोकेशन बघत राहा कसं दिसतंय हा गड. लांबच बघा म्हणजे ना थोडंसं तुम्हाला आयडिया पण भेटेल की बघा दिसते आहे ना आपली रांग आहे जे आपल्याला जायचं आहे तिथं, जे आपण म्हणतो ना साताऱ्याचं आहे ना बाजारपेठेवर लक्ष ठेवण्यासाठी आहे ना हाच रोड जातो वरती. मी इथं कन्फर्म करतोय का दादा गडावर जायला सरळ जातो ना? धन्यवाद. तरी पण एकदा कन्फर्म केलं मी की हाच रोड जातोय का नाही, कन्फर्म केलं बरं असते. ह्या गडाकडे येतं नाही ना सगळ्यांनी विचारत द्या, कारण की ना मॅपमध्ये जसं दाखवत होतं ना काही वेळेस तसा रोड नसतो, हे लक्षात ठेवा. मॅपमध्ये तुम्हाला थोडंसं वेगळं पण दिसेल, असं नको व्हायला की तिथं गेला आणि तुम्ही दुसरीकडे चालत वाटतं तुम्हाला. तर बघा तुम्ही ज्या गडाकडे चाललाय ना तुझं फील पण बघायचा. लोकांनी नाही तर सोलर पॅनलच बसवलं म्हणजे काय ना की वीज पण वाचते आणि आपलं काम पण होऊन जातं आणि गरमीच्या ह्याच्यामध्ये वाटत लागतं. पंचवटी हो का इथे आहे ना खालनं जर तुम्ही बघितलं ना खालनं दिसतंय बघा बरं का. इथनंच आहे ना थोडा रोड आहे सोड साईडला रोड जातो मस्त आहे वाटतं.
पाणी बॉटल आहे? पाणी बॉटल आहे का? खालनं तुम्ही बघितलं ना तर बघा हा रोड सोडत जात आहे तिथं वरती ना ते लोकेशन आहे इथं दिसते. म्हणजे हा समोरचा जो डोंगर आहे ना तो तर गडाचा पायथा असं मला वाटतंय. कारण की इथं खूप लोक म्हटले की इथनं रोड आहे पण वरती जायला कच्चा रोड आहे. म्हणजे डायरेक्टली रोड नाही पण रोड आहे हे मात्र. आता हा समोरचा जो बुरुज आहे ना बहुतेक आपल्याला आहे ना हेच वाटतंय मला गड येतो. कारण की एवढं मोठं हे असतं मोठं वाटतंय पण हाच आहे मला असं सातारा आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं जसं साताऱ्याचं तुम्हाला उत्तर दिलं जसं तुम्ही साताऱ्याला हे करता साताऱ्याच्या बाजारपेठ जी होती ना त्याचं लक्ष ठेवण्यासाठी आहे ना त्या किल्ल्यांचे आहे ना तर बघा अजिंक्यताराला जाऊन आलो परत ह्यांना याला पण जाऊन आलो आता हा किल्ल्यावरती पण येतो. म्हणजे ना हे सगळे आहेत ना त्यासाठीच होते हे लक्षात ठेवा बघा. इथे ना आपण विचारूयात वाटलं यायला हाच रोड आहे आता बघा इथं ट्रेकिंगसाठी पण आहे. आपण डायरेक्टली जाऊ थोडं म्हणजे कसं आहे डायरेक्ट थोडं कच्चा रोड आहे भरपूर असं म्हणतं तरी कोणी दिसत नाही. मला लई जण खूप जण म्हणते की ना वरपर्यंत रोड जातो हाच तो रोड असावा असं मला वाटतं. अधिकारी वगैरे कोण दिसत नाही गाडी लावायची कुठे. ते खास रोड आहे आपण त्या साईडला गाडी लावतो चालू होते रोडावरती जायला. तर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी बघा हा किल्ला आहे किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोचलो आहे. आणि किल्ल्याचं नाव मी तुम्हाला सांगतो बघा आत्ता इथं बघा कोणच नाही आहे. कोणत्याच माणसाला ही गोष्ट माहीत नाही आहे बघा इथं वनविभागाचं हे केंद्र आहे इथं. कोणत्याच माणसाला आहे ना ही गोष्ट माहीत नाही बघा की इथं किल्ला आहे किंवा नाही आहे. खूप लोकांना माहीत नाही बघा इथनं तर स्टार्ट पॉईंट आहे याचा किल्ल्याचा स्टार्ट पॉईंट आहे इथनं. आणि इथं तुम्ही किल्ल्याला स्टार्ट करू शकता. मी गाडी लावतो आहे आणि आपण चालू आहेत पुढं मग. म्हणजे हे तुम्ही बघितलं बऱ्याच ठिकाणी बघितलं इथं काय आहे का ऑप्शन कोण आहे का इथं पण कोणच दिसत नाही. काय माहिती हा गड कसा आहे काय आहे कशी जागा आहे. बघा हा इथनं वरती पायऱ्या चालू जातात आहे. आता हा किती लांब आहे माहीत नाही किती लांब. आता बघा असं जर तुम्ही बघितलं तर असं वाटतं की एवढा लांब आहे की यालाच वर खाली 5 वाजतात का काय. बघा आणि ह्याच किल्ल्यावरती ना हिडन प्लेस आहे बघा. ह्या किल्ल्याचं नाव जे आहे ना ते आहे कल्याणगड. हा कल्याणगड जो आहे ना तो तुमच्या अजिंक्यतारापासून आहे ना जास्तीत जास्त 30 किलोमीटरचं अंतर आहे बघा दोन्हीमध्ये. आणि मी दोन्ही पण कवर करतो आहे. पण या 30 ह्याच्या मिनटाच्या 30 किलोमीटरच्या अंतरामध्ये ना असं मला लवकर असं नाही का पटकन आलं का वाटतंय. ह्या पायऱ्या आहेत मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत म्हणजे छोट्या नाही आहेत मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत बघा तुम्ही बघू शकता. आणि पुढे ना असं मैदान आहे बघा तुम्ही डायरेक्ट पार्किंग गडाच्या बघा तुम्ही जिथं स्टार्ट होतो आहे तिथंच पार्किंग पण आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की पार्किंग त्याच्या नियरबायच आहे आणि तिथनं तुम्हाला चालता येते. फक्त एवढंच आहे की आहे ना मला खूप लोकांनी सांगितलं येतं आहे ना हे असतं म्हणजे नाही का रोड चांगला नाही म्हणून. मी वरपर्यंत जाऊन येतो पण रोड चांगला नाही म्हणून. तर ठीक आहे बघूयात आता आपण स्टार्ट करूयात. गाडी बघा मी इथे लावली माझी बॅग वगैरे घेऊन आपण पुढे निघूयात. बघूयात आता पुढे गेल्यानंतर कळेल आपल्याला की एक्झॅक्टली काय ते. इथनं आता चढूयात आपण हळूहळू. नेमका रोड कोण नाही ना हेच मला समजा ना. बघूया आता गेल्यावरती कळेल आपल्याला. इथं फलक पण लागलेला आहे. इथं काय फलक लावलेला आहे त्यांनी. जडेश्वर मातेचं मंदिर आहे वाटतं इथं. आणि तिथूनच पुढं वाटतं की ह्या गडाला सुरुवात झाली असं काय आता असं आहे. चला आता आपण इथं निघूयात पुढं.
बरोबर आहे, यांनी जे सांगितलेलं ते बरोबर आहे. पायाखाली काही आलं तर आपल्याला लागत नाही खबर. हो, इथं बहुतेक आहे ना मंदिर आहे, जरडेश्वर प्रसन्न लिहिलेलं आहे. म्हणजे इथंच मंदिर आहे असं दिसतंय. अख्ख्या किल्ल्यावर मी एकटाच आहे वाटतं. इथं का वाढ जाते आणि हा एकदम सरळ डोंगर आहे, एकदम सरळ. बघा चढायला जीवा येतं यार. पण आपण असं म्हणतो सरळ डोक्यावर आहे, एकदम सरळ डोक्यावर. चला हळूहळू निघूया. हो, तर बसायला पण जागा केली ठिकठिकाणी. तिथं म्हणजे काहीतरी बघा समोर. इथं पण बघा जागा तर आहेच खूप ठिकाणी. हो का, आता एक रोड आला आहे. आता आम्हाला वाटतं की असाच रोड आहे वाटतं सगळं वरपर्यंत, असा माझा अंदाज आहे. असं आता कितपर्यंत रे ते नाही सांगू शकत. वरती एक रोड जातोय, हाच रोड बघा आलेला आहे वरती. इथं अजून एक कमान लागली आहे आपल्याला, जिथं आपल्याला पहिली स्टार्टला एक लागली होती ना तशी सेम कमान लागलेली आहे. आता बघा इथनं तर आपण वरती चाललो आहे. जसं येत राहील ना तसंच मी तुम्हाला सांगत राहील की बघा दमचाक खूप होते यार. म्हणजे वरती चढायचं म्हटलं आहे ना चांगलीच पद्धतशीरच लागते. पण हे खूप चांगलं म्हणजे काहीतरी आपण येतो ना गडावरती नेहमी थोडं थोडं चाललं ना पण असं दिसतं चढायला तर खूप यार. बापरे, आता थांबत राहिलं ना थोडं एक एक पायरी चढत चालू आहे. एवढं वरती यायला लागतंय. हे बघा कसं आहे.
उन्हामुळे ना लय त्रास होतो. आता असं चालायला काय वाटत नाही. आता बघूयात मग काय पुढे जायला लागतं. आता माहीत नाही आता किती अजून किती आहे इथं. इथं ह्याच्यावरनं तर काही समजत नाही की नेमकं किती आतमध्ये जायचं आणि किती बाहेर यायचं आहे. हो काही इथनं समजत नाही. जसं असं वरती जातो ना आपण तसं असं समजतं आहे. असं तुम्ही माझ्याबरोबर चालत राहा. वरती जाऊयात आपण आता. किती वरती आहे ना हा असा अंदाजच येत नाही. आता इथं दिसते बघा डोंगर आले का तर दिसते बघा. सला चढून चढून दमलं पण काही गड काही आहे ना. पण पायऱ्या किती मोजल्या पाहिजे होत्या सगळ्यांनी मग ते आपल्याला समजलं असतं. विचार करतोय त्या काळात अशा पायऱ्या पण नव्हत्या. शिवाजी महाराजांचं सैन्य कसं चढ उतरत करत असत. किती अवघड असेल ते. कसं वरती रडत जाते बघा. पुढं रोडचं जरा काम चालू आहे त्याच्यामुळे आपण ना कल्याणगड पूर्ण नाही करू शकत आहे. पण कल्याणगडाचं थोडंसं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. बेसिकली काय आहे ना की जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलवरती करता ना तेव्हा तुम्हाला आहे ना 2 गुहा दिसतात. त्या गुहेमध्ये कसं आहे ना की जेव्हा तुम्ही तिथं वरती जाता तिथं दत्तांचं मंदिर आहे आणि एक देवीची मूर्ती म्हणजे ती एक्झॅक्टली कोणती आहे ती माहीत नाही पण देवीची मूर्ती आहे. आणि बघा तिथनं तुम्ही वरती गेलात ना तर कल्याणगडाचं असं पण एक जण म्हणतात की जेव्हा लक्ष्मण बेशुद्ध झाले होते तर हनुमानांनी जे पर्वत उचलून आणला होता त्याचे काही अवशेष तिथं पर्वताचे अवशेष पडले होते आणि त्याला त्यामुळं महत्त्व दिलं जातं. ह्याचं कल्याणगडाचं महत्त्व दिलं जातं असं असं तिथले रहिवासी म्हणतात. किती खरं आहे किती खोटं आहे मला माहीत नाही पण ॲक्च्युली त्यांच्या सांगण्यावरूनच ही गोष्ट मला समजलेली आहे. तर आहे ना आता बघा रोडचं काम चालू येतं त्याच्यामुळे मला आहे ना ही व्हिडिओ पूर्ण नाही करता आली. पण जेव्हा रोडचं काम होईल तेव्हा मी नक्कीच तिथं व्हिजिट करायचा प्रयत्न करेल. तोपर्यंत असेच तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओला सपोर्ट करता करता बाकीच्या व्हिडिओ मी टाकत राहील त्याला पण तुम्ही लाईक कमेंट आणि असंच तुम्ही पाहत राहा. मी तुम्हाला नाराज नाही करणार. पुढचा व्हिडिओ असंच जोशामध्ये आणि असंच मोटिवेशनमध्ये येईल.
बघा आता इथनं वरती आलो आपण. अजून किती वरती माहीत नाही. इथनं परत हा रोड जातो वरती. हा जाते वरती. आता घेतो आपण एक थोडीशी विश्रांती घेतो, कारण की काय आहे ना, इथं कंटिन्यू बघा इथं पूर्ण चढच आहे, उतारच नाही आहे कुठं. आणि काय होतं त्याने ना, बोलताना तुमच्या संग बोलताना आणि वरती चढताना तो दम खूप लागतो आहे. तर ना एक थोडं आता आता मध्ये थांबलो होतो मी, आता इथे एक थांबतो आहे. आता इथून किती वरती आहे ना हे माहीत नाही. आता बघा मी तर पहिल्यांदा आलो आहे, तर मग काहीच आयडिया नाही की ना इथनं किती लांब असेल आणि कितनं काय आहे. पण बघूयात आपण किती लांब आहे. पण ती गोष्ट तुम्हाला दाखवायचीच आहे मला. बघा एक तर आहे म्हणजे कल्याणगडावरती की तिथं आहे ना, एक आहे ना जे त्यांचा एक म्हणजे आपला इतिहास म्हणजे असं म्हणायला गेलं की ना इथं कल्याण स्वामी म्हणून आहेत. आय थिंक त्यांची समाधी आहे, म्हणून बहुतेक या गडाला कल्याणगड असं नाव दिलं होतं. एवढीच आयडिया आहे मला. आता वरती गेल्यानंतर आहे ना काय आहे काय नाही थोडीशी आयडिया आपल्याला भेटेल. मग तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अपडेट करत राहीन की काय आहे काय नाही, ते थोडंसं आयडिया पण तुम्हाला भेटत राहील त्यावरती. तर तुम्ही असंच चालत राहा माझ्याबरोबर. आपण गडाच्या बघा तर थोडंसं मला असं वाटतं अंदाज आहे की थोडंच राहिले, कारण की आता मी खालनं बघितलं होतं तर गड खूप मोठा दिसत होता. आता पायऱ्याने हळूहळू वरती येतोय ना तसं असं जवळ आले का थोडंसं वाटतंय. पण म्हणतो ना आपण की ना ट्रेकिंग करताना चढताना समजतच नाही की आपण किती चढलो आहे. उतरताना खूप पटकन येतो आपण खाली, पण चढताना आहे ना आपल्याला अंदाजच येत नाही की किती आपण लांब चढलो आहे आणि किती काय. तर बघूयात आता किती लांब आहे, आपल्याला अंदाजाने कळेलच. तरी पण आहे ना म्हणजे मी तुम्हाला तसं हे करतच राहील, म्हणजे सांगत पण जाईल किती लांब आहे काय आहे. तसं बघूयात आपण काय करता येते का, अजून किती लांब आहे. आणि बघा जे बिगिनर असतील ना, जे सोलो ट्रॅव्हलर असतील, शक्यतो कोणीतरी एकाला घेऊन या. आता मी तर एकटाच आलो होतो, म्हणजे माझ्याजवळ ते फोन असल्यामुळं आणि कॅमेरा असल्यामुळे ना मला काय वाटलं नाही. पण आहे ना ऊन खूप आहे, म्हणजे उन्हाचा जो तडाखा आहे ना त्याच्यामुळे चढायचं म्हटल्यानंतर ना दम खूप लागतो आहे. अरे वरतून ऊन लागतं आहे आणि खालनं बोलता बोलता तुमच्याशी चालणं खूप अवघडच होतं आहे. ऊन जास्त असल्यामुळे ना आता बघा ह्या भागात आहे ना इथं तुम्हाला जास्त सावली भेटणार नाही. आता इथं बरं थोडीशी सावली भेटली म्हणून इथं मी बसलो लगेच सावली भेटल्यामुळं. आता बघा इथून बघूयात पुढं किती अजून किती आतमध्ये आणि किती लांब जायला लागतं आहे. आपण आलो होतो वरती. आता बघा हा रोड जातोय वरती. आता बघा इथनं असं वरती आलो आहे मी, इथनं जायचं आता वरती. निश्चित वरती वरतीच दिसतंय. गडाचा पहिला दरवाजा पण दिसना, काही दिसना. एक तास झाला निश्चित चालतोय, गडचं कुठंच काही दिसत नाही. आता बघा इथनं आहे ना खूप खरखरा रोड आहे. हा रोड इथं संपला आहे, इथं बांधकाम चालू आहे. रोड चांगला नाही आहे इथं वरती पुढं, खूपच अवघड आहे. मला माहीत नव्हतं इथं बांधकाम वगैरे चालू आहे, तर मी आलोच नसतो, दुसऱ्या एखाद्या गाड्यावर गेला असतो. बघा इथे पुढं रोडच बंद आहे आणि काहीच करता येत नाही. म्हणजे खरंच मला जायचं होतं वरती, ती मला ती गोष्ट दाखवायची होती, पण इकडनं कुणच रोड नसल्यामुळे ना खूपच प्रॉब्लेम आहे. तर एवढंच बोलून आहे ना हा ब्लॉग मी संपवतो आहे. कधी फ्युचरमध्ये कधी या गडावर यायचं झालं ना तर नक्की तुम्हाला ते दाखवेल मी. पण एक गोष्ट तर आहे नक्की, ही गोष्ट तर मी तुम्हाला क्लिअर सांगतो, तिचं जी गोष्ट आहे ना, जर तुम्हाला खरंच जात आलं ना वरती तुम्ही जाऊ शकता.
कारण टाईम पण खूप झाला आहे आणि परत वरतून खाली यायचं म्हटल्यानंतर आहे ना तेवढ्या स्पीडमध्ये यावं लागेल मला. आणि मला इथून साताऱ्यावरून पुण्याला पण जायचं आहे. तर बेसिक आहे ना बघा हे असं आहे बघा, असं दिसतं वरती आल्यानंतर. थोडंसं आहे ना म्हणजे थ्रिल टाईप तर आहेच बघा, कारण की तुम्ही मित्र वगैरे आलात ना थोडंसं थ्रिल आहे. आणखी ना कोणच नाही आहे इथं, कोणाचं थोडी पण म्हणजे कोणाची पण चावल नाही इथं. जो शिवप्रेमी असतो ना तोच येत असेल इथं मे बी, आता तो पण नाही. एवढंच बोलून आहे ना ब्लॉग मी संपवतो आहे. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र.